औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सगळ्यात पहिले भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या माझ्या सगळ्या सहकारी बांधवांचं आणि मतदार बांधवांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांना पाठबळ दिलं. खास करून देवेंद्रजींना मनापासून मी धन्यवाद देईन की त्यांनी राजाभाऊसारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली आणि ती संधी देत असताना सगळी ताकद राजाभाऊंच्या पाठीशी उभी केली. म्हणून मी आदरणीय देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन आणि आजच्या विजयाचं श्रेय पण आदरणीय देवेंद्रजींनाच आम्ही सगळे मिळून देऊ. अशा पद्धतीची निवडणूक आज पार पडलेली आहे. मी या निवडणुकीमध्ये ज्या ज्या घटकांनी आम्हाला मदत केली, खास करून करमाळ्यापासून अगदी बार्शीच्या तर सगळ्या लोकांनी केलीच केली, परंतु करमाळ्यामध्ये अगदी भारतीय जनता पक्षाचे आमचे कार्यकर्ते असतील, रश्मीगिरी असतील, गणेश असेल किंवा जीवनराव जगतापजी असतील, नारायण आबा असतील, सावंत फॅमिली असेल, राजाभाऊ आमचे राजन पाटील मालक असतील, त्याच्यासोबत शिवसेनेचे आमचे समोरचे सहकारी आमचे वारसकर असतील आणि त्यांचे सगळे मतदार बंधू असतील. तिथून ज्या ज्या लोकांनी म्हणजे अक्कलकोटपासून सचिनदादा कल्याण सिटीचं खूप मोठं योगदान यामध्ये आहे. त्यासोबत ग्रामीण भागामध्ये सांगोल्याचे आमदार असतील, साजीबापू असतील, आमचे भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब एरंगे आणि आमच्या जिल्हाध्यक्षापासून सगळी लोकं असतील. या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली. उत्तरमध्ये सुद्धा उत्तर आणि दक्षिणमध्ये सगळ्यांनीच ताकदीनं काम केलं. साजी आमचे पवार असतील, त्यानंतर सगळे सहकारी त्यांच्या असतील. या सगळ्या लोकांनी आम्हाला साथ देत असताना आमच्या शहरचे आमदार आदरणीय देवेंद्र कोठे असतील, सन्माननीय विजय मालक असतील, सन्माननीय सुभाष बापू असतील, आमच्या शहराध्यक्ष असतील, आमचे सगळे गटनेते असतील, महापौर असतील, अशा सगळ्या आमच्या सहकार्यांनी प्रचंड मोठ्या ताकदीनं आणि आमच्या सोबत असणारे आमचे सहकारी महायुतीतले घटक पक्ष असतील, या सगळ्यांनी खूप ताकदीनं आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली. सगळ्यात पहिलं ज्या ज्या लोकांची ज्ञात अज्ञात लोकांची या निवडणुकीसाठी मदत झाली, ज्यांनी आशीर्वाद दिले, ज्यांनी पाठबळ दिलं, खास करून माळशिरसमध्ये आमचा झुंजार सहकारी या ठिकाणी राम सातपुते लढले. एका वेळी 44 मतं ताब्यात घेऊन त्यांनी ही निवडणूक समर्थपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जानकर साहेबांनी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली. असं सगळ्या ज्या ज्या घटकांनी आम्हाला मदत केलेली आहे त्या सगळ्या घटकांना मी मनापासून धन्यवाद देईन, त्या सगळ्या नेत्यांना धन्यवाद देईन. आणि आजचा विजय हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा, सहकारी बांधवांचा आहे, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं बाबा त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे. आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर, आणि सगळं स्टॉप लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा, मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. पाय
पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एन्सिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.